नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कमी जर कापड असेल तर ब्लाऊज पीस कशा पद्धतीनं ॲडजस्ट करायचा आणि कमी कापडामध्ये मोठ्या साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीनं शिवायचा. तर हा बघू शकता, मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते. तर किती सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस आहे. तर बघू शकता, जवळजवळ हा आहे तर हे बघा, इथून दाखवतो तुम्हाला 75 सेंटीमीटर आहे. तुम्हाला इथून दिसतच असेल, इथं बघू शकता 75 सेंटीमीटर आहे. पन्ना पण ह्याचा कमी आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती शिवायचा आहे 38 साईजचा ब्लाऊज. तर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं, पेपर कटिंग कशा पद्धतीने ठेवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. म्हणजे कमी जर ब्लाऊज पीसचं कापड असेल तर मोठ्या साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा हे मी आज दाखवणार आहे. तर हे बघू शकता, हे पेपर कटिंग मी केलेलं आहे. तर सर्व पार्ट मी कटिंग केलेले आहे. आता सगळे मी व्यवस्थित ठेवणार आहे. कसं कुठे ॲडजस्ट करायचं ते मी स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. तर यासाठी काय करायचं आपल्याला, अगोदर आता ही बंद बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे, सुट्टी बाजू मी त्या साईडला ठेवलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बंद बाजूच्या इथे आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे ना तो आता इथे ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, पाठीमागचा भाग म्हणजे ब्लाऊजच्या पाठीमागचा जो भाग असतो ना इथे ॲडजस्ट करायचा आहे आपल्याला. म्हणजे बाकीचे पार्ट आपण कुठेही ॲडजस्ट करू शकतो. तर इथून आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. अगोदर मार्किंग करून व्यवस्थित सगळे भाग ठेवूनच मग कटिंग करायचं आपल्याला. तर आता हा पाठीमागचा भाग बघू शकता, आता आपला झालेला आहे मार्किंग करून. आता आपल्याला काय करायचं आहे, तर बाही घ्यायची आहे. बाही पण आपली व्यवस्थित बसती का आधी चेक करायची आहे. तर खूप कमी कापडामध्ये, खूप कमी ब्लाऊज पीसमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कसा बसवायचा हे आज सांगणार आहे. तर इथे आपल्याला बाहीचं माप बसवलेलं आहे मी. आता इथे व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे व्यवस्थित आपण आम्ही डार्क करून घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर आता बघू शकता, हा कटोरीचा भाग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा, म्हणजे असा क्रॉसमध्ये इथे ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता, अगदी म्हणजे ह्या दोन्ही पार्टमध्ये थोडं सुद्धा अंतर ठेवायचं नाही, व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपलं कापड व्यवस्थित ॲडजस्ट होईल, पार्ट सगळे व्यवस्थित ॲडजस्ट होईल आणि अगदी छान पद्धतीनं आपलं ब्लाऊजचं कटिंग होईल. आणि कटोरी नेहमी थोडी क्रॉसमध्ये ठेवा. तर बघू शकता, हा पार्ट मी इथं बसवलेला आहे, व्यवस्थित ॲडजस्ट केलेला आहे. जो बाहीची खोली आहे ना ती मी इथं ठेवलेली आहे. तर तुम्हाला अजून एकदा मी सविस्तर सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर आता हा जो भाग आहे ना इथे ठेवायचा आहे आपल्याला, कुठे ॲडजस्ट होतो तो चेक करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. तर बघू शकता, इथेही बसत नाही. आता आपण काय करायचं, असं ठेवायचं आहे याला. आणि जो इथं थोडंसं कमी पडतं इथं आपल्याला जोड द्यायचा आहे नकळत. आणि आहे असं आपण आता त्याचं मार्किंग करून कटिंग करून घेऊया. म्हणजे इथं हा भाग बसवला की व्यवस्थित हा बसतो. म्हणजे हा जो असतो ना आपल्या मुंड्याची खोली म्हणजे पाठीमागच्या भागाची, तिथं हा भाग आपला इझी बसतो. त्यामुळे इथं हा व्यवस्थित भाग ठेवायचा, म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठेही साईडला ठेवलं तर तो व्यवस्थित ॲडजस्ट होणार नाही. पण ह्या भागामध्ये तो व्यवस्थित ॲडजस्ट होईल. म्हणजे ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो हा भाग तो इथेच ठेवायचा, म्हणजे जेणेकरून आपलं कापड बाकीचं आपल्याला वापरता येईल. इथे थोडासा नकळत आपल्याला जोड द्यायला लागेल, पण ठीक आहे, थोडासा जोड चालतो. तर आता इथे आपल्याला एक अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आणि जसा आहे ना हा भाग तसा आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून. तर तुम्ही बघू शकता, इथे थोडासा आपला नकळत नंतर क्रॉस म्हणजे जोड द्यायचा आहे. थोडासाच आहे, अगदी जास्त नाही, अर्धा इंच असेल. तर तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही योक पट्टी, ही योक पट्टी आपल्याला ना इथे ॲडजस्ट करायची. बघायचं व्यवस्थित बसती का, बघू शकता तुम्ही. तर व्यवस्थित बसती इथे. आपल्याला इथे व्यवस्थित मार्किंग करून द्यायचं आहे. खाली आपल्याला थोडंसं मार्जिन सोडायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता मी कसं ॲडजस्ट केलेला आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे ना, हा व्यवस्थित इथेच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मार्किंग अगोदर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो भाग असतो ना, हा हा व्यवस्थित इथेच ॲडजस्ट करा, म्हणजे खूप आपलं कापड वाचतं. म्हणजे हा तुम्ही इथे वगैरे कुठेही ॲडजस्ट केला तर हा भाग बसणार नाही. त्यामुळे इथे हा भाग मी व्यवस्थित बसवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ही ही जी बाही आहे ना, ही बाहीची जी खोली आहे ना, ती ह्या साईडला ठेवा. का ते पण सांगते मैत्रिणींनो. तर हा इथे खोली तुम्ही जर ठेवली ना, तर इथे आपली कटोरी सहज बसते. आणि तुम्ही जर हा भाग उथळ भाग इकडे ठेवला तर आपली कटोरी नेहमी कट होणार. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे जो मुंडा खोली असते ना बाईची फ्रंट साईडची, ती इथे ठेवा, म्हणजे ह्या भागात आपली कटोरी सहज बसते. आणि जो हा भाग आहे ना, हा इथेच बसवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला जिथं हा भाग बसवायचा ना तिथं जोड येणार नाही आणि बाकीचं कापड आपल्याला वापरता येईल. त्यामुळे इथेच जिथं कटोरीला जोड येतो, जोडायला लागते ना, तो भाग इथे बसवा. कटोरीचा भाग इथे बसवा आणि योगपट्टी तिथे बसवा राहिलेल्या भागामध्ये. इथे फक्त नकळत आपल्याला जोड द्यायला लागेल, पण तेवढं ठीक आहे, अर्धा इंच आपण जोड देऊ शकतो. तर मी तुम्हाला हे पार्ट भाग तुम्हाला बसवून पण दाखवते. तर तुम्ही बघू शकता मोठ्या साईजचा ब्लाऊज असून सुद्धा मी किती सहज पद्धतीने सर्व ॲडजस्ट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने जर पॅटर्न व्यवस्थित ठेवाल तर नक्कीच कमी कापडामध्ये सुद्धा तुमचा ब्लाऊज छान बसणार आहे. आणि जर समजा आपल्याला बाईला नकळत जोड द्यायला लागला तर ह्या साईडला थोडासा द्या. आता ह्याला जास्त जोड द्यायला लागत नाही, थोडासाच आपल्याला पाव इंच जोड द्यावा लागेल. त्यानं अगदी व्यवस्थित आपला ब्लाऊज बसलेला आहे. तर कमी जर कापड असेल तर ह्या पद्धतीनंच पाठीमागचा भाग इथे बसवा, बाही इथे बसवा, कटोरी अगदी ॲडजस्ट करून ह्या पद्धतीनंच बसवा, म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते. हा भाग इथेच बसवा आणि इथे बसवा हा योगपट्टीचा. म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही पॅटर्न ठेवाल आणि कटिंग कराल तर नक्कीच तुमचा ब्लाऊज कमी कापड असेल तरी तुमचा ब्लाऊज व्यवस्थित ॲडजस्ट होणार आहे आणि व्यवस्थित बसणार आहे. आणि बाकीचं जर हा 2x2चा ब्लाऊज पीस आहे तर तुम्ही कुठलाही असू दे, पॉलिस्टर असू दे, कुठलाही असू दे, पण तुम्ही नक्की मोठ्या साईजचा ब्लाऊज कमी कापडामध्ये ॲडजस्ट करू शकता आणि कटिंग करू शकता आणि छान पद्धतीनं पण शिवू शकता. आणि जे काही आपली काच बटन पट्टी, हुकलूक पट्टी आहे ते ह्या पार्टमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे. इथं गळ्याचा जो भाग येतो त्यातून आपल्याला पाठीची कमरेची पट्टी काढायची आहे. आणि जो योगपट्टी आहे ना, ती आपल्याला डबल लावायची आहे. तर आपण वेगळ्या कापडाची आतून लावू शकतो. आतून वेगळं थोडंसं कापड असलं तरी चालतं. मेन भाग जे असतात ना फ्रंट बाजू, ती मेन ह्याच्यामध्ये बसणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. तर तुम्हाला मी किती छान पद्धतीनं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं हे शिकवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. कमी कापडामध्ये सुद्धा तुमचा ब्लाऊज खूप व्यवस्थित बसणार आहे मैत्रिणींनो. तर 38 चेस्टचा हा ब्लाऊज होता. अगोदर पॅटर्न ठेवताना व्यवस्थित पॅटर्न ठेवून सगळे ॲडजस्ट होतात का बघूनच मग कटिंग करा ब्लाऊज पीस. तर मैत्रिणीनं बघू शकता हा भाग, हा आपला योगपट्टी, ही आपली पाठीचा भाग, ही आपली कटोरी आणि ही आपली बाही. आणि या राहिलेल्या कापडामध्ये आपली पाठीची पट्टी, हुकलूक पट्टी आणि बाकीचे पार्ट थोडे थोडे जोडायचे. तर मैत्रिणींनो, कमी कापडामध्ये खूप छान पद्धतीने मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.